ज्या भूमीला सातवाहन काळापासून व्यापाराचे आणि संस्कृतीचे केंद्र मानले गेले, तिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे पहिले आरमार उभे करून कल्याण केले. त्याच पवित्र मातीत आज पुन्हा एकदा धर्माचा जागर होणार. दुर्गाडी किल्ल्याच्या सावलीत बसलेलं कल्याण, तिथे इतिहासाच्या पानापानावर हिंदू संस्कृतीच्या खुणात कोरल्या आहेत. याच भूमीला साक्षी ठेवून आता वेळ आली आहे संघटित होण्याची. शेकडो वर्षांपासून आपल्या हिंदू धर्माने अनेक संकट झेलली, पण आपली संस्कृती डगमगली नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात जेव्हा आपली परंपरा, आपली मूल्य आणि आपला वारसा विखुरला जाण्याचा धोका निर्माण झालाय, तेव्हा गरज आहे ती संघटित हिंदू समर्थ भारत या मंत्राची. हे केवळ एक संमेलन नाही, तर हा एक यज्ञ आहे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून घेण्याचा आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपला वारसा सुरक्षित ठेवण्याचा. हिंदू धर्माचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे, आपल्या सणांमागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व, हिंदू समाजासमोर असलेली आजची आव्हाने आणि त्यावर एकजूट होऊन केलेले उपाय, कौटुंबिक प्रबोधन आणि सामाजिक समरसतेचा जागर, सांस्कृतिक गोल्ड मेडलिस्ट सुभाष पाठक सर, राष्ट्रीय सेविका समितीच्या सौ प्रज्ञा रानडे मॅम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्ह्याचे कार्यवाह दिनेशजी पटेल, आपल्या ओजस्वी वक्तृत्व शैलीने करणार. कल्याणच्या पवित्र भूमीत पहिल्यांदा सकल हिंदू समाज लोकसंकुल हिंदू संमेलन व्यवस्थापन समिती घेऊन येत आहे हा भव्य ऐतिहासिक सोहळा. रविवार 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आनंद ग्लोबल शाळेसमोर लोकधारा कल्याण पूर्व येथे. आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहा आणि या धर्म कार्यात सहभागी व्हा. धन्यवाद.